नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे, तर मग म्हटलं चला मस्त फ्रेश सुरमई फ्राय करूया. अगदी क्रिस्पी बनते. चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने दाखवते तुम्हाला. मी आता सगळ्या मच्छीला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला अद्रक ग्रेटेड करून सगळीकडे मॅरिनेट करायला ठेवलं 10 मिनिटं. आता एका प्लेटमध्ये आपण मसाला तयार करून घेऊया. आता हा मसाल्यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलं, 2 चमचे हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं मिश्रण मी मस्तपैकी मॅश करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलं. आणि आता यामध्ये आपण आपली जी फिश आहे ती दोन्ही साईडची पलटी मारून कोट करून घ्यायची आहे. आता हिला मी सर्व कोट करून घेतलेले आहे. आता पॅनमध्ये मी ऑइल गरम करायला ठेवलं. आता पॅनमध्ये जेवढे राहतील तेवढे मी फिश यामध्ये घातलेले आहेत. बघा ना किती छान आहे की नाही, सोपी आणि खायला सुद्धा तेवढीच क्रिस्पी यम्मी लागते. आता याला मी झाकण देऊन 10 ते 15 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्या मच्छीला आपण पलटी करून घ्यायची आहे. किती छान कलर दिसत आहे पहा ना. आणि आता यावर लगेचच लिंबू पिळून मस्तपैकी कोथिंबीर टाकून पुन्हा 10 मिनिटं शिजून घेतलं. टंटाडा, आता आपली मच्छी खायला एकदम परफेक्ट झालेली आहे, क्रिस्पी झालेली आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? चला तर मग पटकन एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.